जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या युट्यूब चॅनलवर। चला मित्रांनो, बघा आपली पीवायक्यू सिरीज जी आहे ती कंटिन्यू चालू आहे। त्याचाच बघा समाज सुधारकचा पार्ट 1 जो आहे मी मागच्या लेक्चरला अपलोड केलेला होता। आज त्याचाच बघा आपण समाज सुधारकचा जो आहे पार्ट 2 जो आहे तो घेऊन आलेला आहोत। मी पहिले सांगितले जे 3 व्हिडिओ तरी मिनिमम जे आपल्याला कव्हर करायचे आहे, ज्या माध्यमातून समाज सुधारकावर आलेले सगळे प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। अजून कोणीही बघा आमचा जो पहिला व्हिडिओ बघितला नाही तर आमच्या चॅनलला जा, ती तुम्हाला पहिला जो आहे व्हिडिओ किंवा डिस्क्रिप्शनला सुद्धा मी याची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। बघा आज जो आहे आपण याच्या पुढे जे आहे म्हणजे मागच्या व्हिडिओच्या पुढे जे आहे राहिलेले प्रश्न याला कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्यांनी कोणीही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असेच नवीन आणि कामाचे व्हिडिओ जे तुम्हाला आमच्या चॅनलवर उपलब्ध होणार आहे। क्लिअर आहे? चला बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास बघा रे 25 प्रश्नाला डिकोड करण्याचा प्रयत्न केला होता समाज सुधारकांवर। आज त्याच्या पुढे जाऊन जे आहे त्या समोरचे प्रश्न जे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत जे आपल्याला समाज सुधारक या टॉपिकला पडलेले आहे। लक्ष द्या इकडे। बघा सर्वात पहिला आजचा जो प्रश्न आपल्याला विचारलाय वर्धा पोलीस 2024 चा जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। वर्धा पोलीस 2024 ला जो आहे हा प्रश्न येऊन गेलेला आहे। प्रश्न बघा यांनी काय विचारला, लक्ष द्यायचं बघा। सर्वात पहिला प्रश्न विचारला यांनी, इंग्रज भारताचे आर्थिक शोषण करत असल्याबाबतचा आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत, बघा आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत कोणत्या व्यक्तींनी मांडलेला आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। इकॉनॉमिक ड्रेन थेअरी ज्या व्यक्तीने मांडली ते व्यक्तीचं नाव काय हा प्रश्न आपल्याला पडलेला आहे। लक्षात ठेवा वर्धा पोलीस 2024 ला ज्याचं उत्तर येते बघा रे दादाभाई नौरोजी। दादाभाई नौरोजी लक्षात ठेवा यांनीच बघा आपल्याला काय केलंय तर हा आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत जो आहे दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे। लक्ष द्या, सांगतो काय काय एक एक करत जाऊ। बघा पहिल्यांदा दादाभाई नौरोजीचा विचार केला बघा रे, दादाभाई नौरोजी यांनी एक ग्रंथ लिहिला होता त्याचं नाव आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया। बघा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया नावाचा ग्रंथ जो आहे दादाभाई नौरोजी यांनी लिहिलेला होता। यामध्येच पहिल्यांदा बघा रे दरडोई उत्पन्न, सर्वात पहिले लक्षात ठेवा आपल्याला दरडोई उत्पन्न काढणारे व्यक्ती जरी म्हटलं तर दादाभाई नौरोजी आहे, ज्यांनी 20 रुपये जे आहे आपलं दरडोई उत्पन्न पहिल्यांदा काढलेलं होतं। आणि याच पुस्तकात त्यांनी सांगितलं का आपल्या इथे कशा प्रकारे इंग्रज आर्थिक शोषण करत आहे, कशा प्रकारे आपल्याला लुटून नेत आहे हे यांनीच या पुस्तकातून सांगण्याचा प्रयत्न केला होता, पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया। इथेच बघा यांनी आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत लक्षात ठेवायचा आहे। आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत जो आहे तो यांनीच मांडलेला आहे। ते व्यक्ती जर म्हटलं कोणते आहे तर लक्षात ठेवा दादाभाई नौरोजी नावाचे व्यक्ती राहणार आहे। यांना आपण भारताचे पितामह लक्षात ठेवा रे, यांचं टोपण नाव म्हटलं तर भारताचे पितामह किंवा बघा ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया किंवा यांनाच पुन्हा बघा भारतीय अर्थशास्त्राचे जनक। तर भारतीय अर्थशास्त्राचे जनक जरी व्यक्ती म्हटलं लक्षात ठेवायचं आहे ते व्यक्ती दुसरे कोणी नसून ते दादाभाई नौरोजी राहणार आहे। यांचे 2 फेमस वृत्तपत्र सुद्धा आहे रे, लक्षात ठेवा 2 वृत्तपत्र जे आहे दादाभाई नौरोजी यांचे प्रसिद्ध राहिलेले आहे। सर्वात पहिले काय होतं बघा पहिल्या नंबरला व्हॉइस ऑफ इंडिया आणि सेकंड वाला जर तुम्हाला विचारलं कोणतं राहणार आहे तर राष्ट्रगुप्तार। 2 वृत्तपत्र जे आहे यांचे प्रसिद्ध राहणार आहे। सर्वात पहिल्याच्या नंबरला व्हॉइस ऑफ इंडिया आणि दुसरं म्हटलं तर राष्ट्रगुप्तार। संघटना सुद्धा यांच्या 2 आहेत, लंडन इंडिया सोसायटी आणि ईस्ट इंडिया असोसिएशन। या 2 संघटना दादाभाई नौरोजी यांनी आपल्या जीवनामध्ये स्थापन केलेल्या आहेत। लक्षात ठेवा दादाभाई नौरोजी यांनीच आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत जो आहे तो आपला मांडलेला होता। क्लिअर आहे? पुढे इथे पुन्हा बघा रे फिरोजशाह मेहता यांचं एक वृत्तपत्र मी ऑलरेडी सांगितलं, यांना म्हणतं बॉम्बे क्रोनिकल। तर बॉम्बे क्रोनिकल नावाचं जे वृत्तपत्र जे आहे ते फिरोजशाह मेहता यांनी प्रसिद्ध केलं आहे। मुंबईचा सिंह म्हणून जे आहे फिरोजशाह मेहता हे प्रसिद्ध आहे। पुढे बघा गोपाळकृष्ण गोखले यांचा फेमस समाज जर विचारला तर लक्षात ठेवायचं आहे भारत सेवक समाज। तर भारत सेवक समाज जो आहे प्रसिद्ध, लक्षात ठेवा गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केलेला समाज जर विचारला तर भारत सेवक समाज जो गोपाळकृष्ण गोखले यांनी स्थापन केलेला आहे। तर पहिला प्रश्न होता आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत मांडणारे व्यक्ती कोण, तर दादाभाई नौरोजी आहे यांनीच लक्षात ठेवा रे आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत जो आहे तो मांडलेला आहे। क्लिअर आहे? चला पुढे जाऊ आपण। नेक्स्ट प्रश्न बघा आता हा दुसरा बघा।
सेकंड प्रश्न आपल्याला विचारण्यात आला बघा, 27 नंबरचा जो प्रश्न होता बघा रे, वर्धा पोलीसला हा प्रश्न येऊन गेलेला आहे 2024 ला, लक्ष द्यायचं बघा. प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यावर आपल्या कलेचा चाहता किंवा रसिक या जगात राहिला नाही, म्हणून बघा आपले चित्र जे आहे पंचगंगे, कोणत्या चित्रकाराने जे आहे लक्षात ठेवायचं आहे, पूर्ण यांची चित्र पंचगंगेमध्ये वाहून टाकले आहे. म्हणजे पंचगंगा जी नदी आहे त्या नदीमध्ये आपली पूर्णच्या पूर्ण चित्र वाहून टाकलेले आहे. लक्षात ठेवा, प्रश्न विचारते कोणता तो चित्रकार राहणार आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर त्यांचं नाव आहे रे आबालाल रहिमान. बघा आबालाल रहिमान नावाचे जे चित्रकार होते, यांनीच काय केलं, छत्रपती शाहू महाराज जे आहे यांच्या मृत्यूच्या नंतर आपले सगळेच्या सगळे चित्र पंचगंगा नदीमध्ये वाहून टाकले. बघा पंचगंगा नदी जी आहे, या पंचगंगा नदीमध्ये जे आहे सगळेच्या सगळे चित्र जे आहे ते वाहून टाकलेले आहे. तर ते जे व्यक्ती होते ते आहे रे आबालाल रहिमान. यांच्या छत्रपती शाहू महाराज जे आहे यांचा मृत्यू झाल्याच्या नंतरच लक्षात ठेवायचं आहे यांनी आपले चित्र पंचगंगेत वाहून टाकले. वर्धा पोलीसचा प्रश्न होता, आबालाल रहिमान जे आहे ही व्यक्ती राहणार आहे. पुढे, छत्रपती शाहू महाराज यांचा एक जन्मदिवस राहते, लक्षात ठेवा 26 जून, जो महाराष्ट्रामध्ये लक्षात घ्या रे सामाजिक न्याय दिवस. लक्षात ठेवा 26 जून जो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय दिवस म्हणून जो आपण दरवर्षी साजरा करतो. आणि छत्रपती शाहू महाराज यांचं नाव जर विचारलं तर लक्षात ठेवा ओरिजिनल नाव जर त्यांचं राहणार आहे ते आहे यशवंतराव. ओरिजिनल जर म्हटलं तर यशवंतराव जयसिंगराव घाटगे जे आहे त्यांचं ओरिजिनल नाव आहे यशवंतराव. छत्रपती शाहू महाराजांचं नाव होतं. 26 जून जो आहे त्यांचा जन्मदिवस दरवर्षी सामाजिक न्याय दिवस म्हणून दरवर्षी आपण साजरा करतो. आणि आबालाल रहिमान नावाचे चित्रकार होते ज्यांनी आपले पूर्ण चित्र नंतर बघा यांचा मृत्यू झाल्याच्या नंतर पंचगंगा या नदीमध्ये वाहून टाकले. क्लिअर आहे. तो वर्धा पोलीसचा प्रश्न होता. ऑप्शन क्रमांक 1 जे याचं उत्तर येणार आहे. पुढे जाऊ, नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा तिसरा जो आहे रे, चंद्रपूर SRPF आणि धाराशिव आहे, पुणे आहे, इथे सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा, आनंदवन या संस्थेची स्थापना कोणी केली? लक्षात ठेवा आनंदवन जे आहे वरोराला प्रसिद्ध जे आहे, लक्षात ठेवायचा आनंदरोग कुष्ठरोगाचा एक मोठ प्रसिद्ध आश्रम राहणार आहे, त्याची स्थापना कोण केली म्हणून प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा त्या स्थापना करणार आहे बाबा आमटे. बघा यांचं पूर्ण नाव बाबा आमटेचं जर म्हटलं तर बघा मुरलीधर देवीदास आमटे. बघा रे मुरलीधर देवीदास आमटे. बघा मुरलीधर देवीदास आमटे जे आहे यांचं पूर्ण नाव राहणार आहे मुरलीधर देवीदास आमटे. बाबा आमटे यांचं पूर्ण नाव. हिंगणघाट वर्धा इथे जो आहे यांचा जन्म झालेला आहे, हिंगणघाट वर्धा. आणि यांचं प्रसिद्ध बघा आनंदवन नावाचं ठिकाण जर म्हटलं कुठे आहे, तर आनंदवन आहे रे वरोरा चंद्रपूर. लक्षात ठेवा आनंदवन जर कुठे आहे म्हटलं तर वरोरा चंद्रपूर. आणि एक पुन्हा बघा लोक बिरादरी प्रकल्प, लक्षात ठेवायचा आहे हा सुद्धा बाबा आमटे यांचा प्रसिद्ध प्रकल्प आहे, लोक बिरादरी प्रकल्प. लक्षात घ्या इकडे बघा रे लोक बिरादरी प्रकल्प जर कुठे आहे तो म्हटलाय हेमलकसा. हेमलकसा नावाचं ठिकाण जे आहे मित्रांनो, या ठिकाणी बघा हेमलकसाला लोक बिरादरी नावाचा प्रकल्प जर म्हटलं तर हेमलकसा. आनंदवन म्हटलं तर वरोरा आहे चंद्रपूर. आणि बाबा आमटे यांचं ओरिजिनल बघा मुरलीधर देवीदास आमटे हे यांचं ओरिजिनल नाव आहे, जे बघा बाबा आमटे या नावाने प्रसिद्ध राहणार आहे. आणि यांना मोठ्या मोठ्या पुरस्काराने सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा यांनीच बघा आनंदवन नावाची संघटना जी आहे वरोरा चंद्रपूर येथे स्थापन केली आहे, जी कुष्ठरोगसाठी मोठ्या प्रमाणात कार्य करणारी संघटना आहे. ऑप्शन क्रमांक 4 जे याचं उत्तर येणार आहे. लक्षात ठेवा विठ्ठल रामजी शिंदे ऑलरेडी मी काल बोललोय बघा रे यांचं आहे इथे डिप्रेस क्लास मिशन. ते डिप्रेस क्लास मिशनची स्थापना करणारे विठ्ठल रामजी शिंदे म्हणजे वीरा शिंदे. डिप्रेस क्लास मिशन ज्यांनी स्थापन केलेलं आहे. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ, नेक्स्ट प्रश्नाकडे चला. नेक्स्ट बघा हा बघा बीड पोलीसला तर आलाच आतापर्यंत 20 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेली संस्था कोणती? बघा महात्मा ज्योतिबा फुले यांचं प्रसिद्ध आणि जबरदस्त कार्य राहिलेलं आहे. आणि त्यांनी स्थापन केलेली समाज जर विचारला तर हा प्रश्न खूप वेळा विचारते, कोणता समाज स्थापन केलेला आहे? सत्यशोधक समाज. सत्याचा शोध घेणारा समाज म्हणजे सत्यशोधक समाज लक्षात ठेवा स्थापन केलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले. ऑप्शन क्रमांक 4 जे आहे आपलं उत्तर येणार आहे. का महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेला समाज कोणता? सत्यशोधक समाज. लक्ष द्या इकडे बघा रे सत्यशोधक समाजाची स्थापना झाली आहे 24 सप्टेंबर 1873. बघा 24 सप्टेंबर 1873 ला महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. आणि याचं ब्रीद वाक्य आहे बघा रे सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. बघा
सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी नावाचं जे आहे याचं ब्रीद वाक्य होतं. तो समाज म्हणजे होता सत्यशोधक समाज. आणि सत्यशोधक समाज एक वृत्तपत्र सुद्धा चालवले रे, ते आहे दीनबंधू. दीनबंधू नावाचं वृत्तपत्र सुद्धा ह्या समाजाच्या मार्फत चालवलं जात होतं. तो समाज म्हणजे होता सत्यशोधक समाज. लक्षात ठेवायचं आहे. तर सत्यशोधक समाज जे आहे एक वृत्तपत्र सुद्धा झालंय. दीनबंधू नावाचं वृत्तपत्र बघा, कृष्णराव भालेकर नावाचे व्यक्ती दीनबंधू नावाचं वृत्तपत्र या समाजाच्या माध्यमातून चालवे. तो समाज म्हणजे होते सत्यशोधक समाज. पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म बघा रे 1827 ला महात्मा ज्योतिराव फुले जो आहे यांचा जन्म झाला 1827. आणि 1890 ला महात्मा ज्योतिराव फुले यांचा मृत्यू झालेला आहे. तर सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873. ब्रीदवाक्य सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. पुढे दुसरा एक समाज बघा इथे भारत सेवक समाज. तर प्रश्न महत्वाचा आहे, भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केलेली आहे प्रश्न विचारला जाऊ शकते. लक्षात ठेवा, भारत सेवक समाज जो आहे तो आहे रे गोपाळ कृष्ण गोखले. लक्षात घ्या, गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केलेली आहे. तो कोणता समाज म्हटलं तर भारत सेवक समाज स्थापन करणारे व्यक्ती जर आले आहे तर गोपाळ कृष्ण गोखले आलेले आहे. आनंदवन आता सांगितलं बाबा आमटे जे आहे यांनी स्थापन केलेलं आहे आनंदवन वरोरा चंद्रपूर येथे. आणि प्रार्थना समाज बघा 1867 ला आत्माराम तरखडकर. लक्षात घ्या 1867 ला व्यक्ती होते आत्माराम तरखडकर यांनीच लक्षात घ्यायचं आपल्याला प्रार्थना समाजाची स्थापना करणारे जर म्हटलं तर आत्माराम तरखडकर 1867. आनंदवन आहे बाबा आमटे, भारत सेवक समाज आहे गोपाळ कृष्ण गोखले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 ला या समाजाची स्थापना केलेली आहे. तो समाज म्हणजे होते सत्यशोधक समाज. क्लिअर आहे. प्रश्नाचं वेटेज बघा 20 वेळा येऊन गेलेला आहे. तर त्यामुळे समाज सुधारकाचे प्रश्न मोठा रोल प्ले करतात इतिहासमध्ये. कोर इतिहासचे प्रश्न सुद्धा मी तुम्हाला शेअर केलेले आहे. प्लेलिस्ट आहे माझी आधुनिक भारताचा इतिहास, त्यामध्ये बघा तुम्हाला सगळे प्रश्न डिटेलमध्ये उपलब्ध होणार. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा आता. हा बघा रे, हा प्रश्न सुद्धा एक अतिशय महत्वाच्या प्रश्नापैकी एक राहणार आहे. समाज प्रबोधनकार शतपत्रे लिहिणारे खालीलपैकी कोण? ते शतपत्रे कोणी लिहिले आहे हा प्रश्न विचारला आहे सोलापूर ग्रामीण. आणि 10 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न येऊन गेलेला आहे. शतपत्रे लिहिणारे व्यक्ती कोण? तर बघा रे गोपाळ हरी देशमुख जे आहे यांनीच ही शतपत्रे लिहिलेली आहे. ज्यांना आपण एक नाव ओळखतो त्याचे नाव आहे रे लोकहितवादी. लक्षात ठेवा, लोकहितवादी या नावाने प्रसिद्ध असणारे गोपाळ हरी देशमुख नावाचे व्यक्ती जे आहे यांनी टोटल 108 निबंध जे आहे ते लिहिलेले आहे. आणि या 108 निबंधांनाच आपण शतपत्रे या नावानं ओळखलं जाते. 108 निबंध लिहिले आले त्यालाच बघा शतपत्रे नावानं ओळखलं जाणार आहे. लिहिणारे लोकहितवादी म्हणजेच कोण आहे रे गोपाळ हरी देशमुख राहणार आहे. आता भाऊ महाजन यांचं वृत्तपत्र आहे रे प्रभाकर. लक्षात ठेवा, या प्रभाकर नावाच्या वृत्तपत्रातून ही शतपत्रे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर भाऊ महाजन यांचं वृत्तपत्र आहे प्रभाकर. बाळशास्त्री जांभेकर. लक्षात ठेवा, कोणते म्हटलं म्हणेल ना बाळशास्त्री जांभेकर, हे सुद्धा एक महत्वाचे व्यक्ती राहणार आहे. आणि पुढे बघा कृष्णराव भालेकर. तो ऑलरेडी सांगितलं आहे कृष्णराव भालेकर जे आहे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र ज्याचं नाव आहे रे दीनबंधू चालवणारे व्यक्ती जर म्हटलं तर कृष्णराव भालेकर. दीनबंधू नावाचं वृत्तपत्र चालवणारे कृष्णराव भालेकर. भाऊ महाजन म्हटलं तर प्रभाकर. आणि शतपत्रे ज्या व्यक्तीने लिहिली आहे ते व्यक्ती होते लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांनी टोटल 108 निबंध जे लिहिलेले आहे ते 108 निबंधांनाच आपण बघा शतपत्रे म्हणून ओळखलं जातो. तसं बघा इथे शतपत्रे लिहिणारे म्हटलं तर गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी नावाचे व्यक्ती जे आहे ते राहिलेले आहे. तर सोलापूर ग्रामीण आणि 10 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा, हा बघा नेक्स्ट प्रश्न सुद्धा बघा वडसालाला नांदेड आणि इथे सुद्धा बघा 10 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे. मी एक गोष्ट वारंवार सांगतो तुम्हाला का प्रश्न मॅक्झिमम वेळा रिपीट होतात PYQ मधून, म्हणून PYQ चा अनालिसिस बरोबर करा. प्रश्न वारंवार विचारले जाते. बघा प्रश्न आहे सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी इथे पहिली मुलींची शाळा काढली. लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा जी मुलीची शाळा कुठे सुरू केली हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा भिडेवाडा बुधवारपेठ पुणे. बघा रे भिडेवाडा लक्षात ठेवायचं आहे बुधवारपेठ पुणे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. बुधवारपेठ पुणे येथेच मित्रांनो आपल्याला याची स्थापना करण्यात आली आहे. पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली आहे. भिडेवाडा बुधवारपेठ पुणे. तारीख होती 3 जुलै 1848. बघा
3 जुलै 1848 ला पहिल्यांदा मुलीची शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी भिडवाडा पुणे येथे जय सुरू करण्यात आलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले ऑलरेडी सांगितलं आहे बघा. महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म वर्ष जर विचारलं तर 1827. मृत्यू कधी झाला तर लक्षात ठेवा रे 1890 ला जो आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचा मृत्यू झालेला आहे 1890. आणि यांचा एक समाज फेमस आहे. त्यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली तो समाज जर विचारला तर त्याचं नाव आहे सत्यशोधक समाज. लक्षात ठेवा. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 ला या समाजाची स्थापना केली. तो समाज म्हणजे होते सत्यशोधक समाज. आणि त्याचं ब्रीदवाक्य ऑलरेडी सांगितलं आहे, सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. आणि दिनबंधू नावाचं वृत्तपत्र सुद्धा बघा या समाजाच्या मार्फत चालवलं जात होतं. तर लक्षात घ्यायचं तुम्हाला 1848 ला महात्मा फुले यांनी पहिली शाळा कुठे सुरू केली तर भेडेवाडा बुधवारपेठ पुणे येथे पहिल्यांदा ही शाळा सुरू करण्यात आलेली आहे. क्लिअर आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा रे नेक्स्ट प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे पुणे ग्रामीण चालक 2023 चा प्रश्न आलेला आहे. थोडासा कठीण प्रश्नापैकी एक प्रश्न असा जाते, बघून घ्या पहिल्यांदा. यापैकी कोणत्या महापुरुषांचा महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आहे. आता हे जो थोडासा डिफिकल्ट लेवलचा प्रश्न आपण म्हणू शकतो का कोणत्या समाजसूत्रकार जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. दयानंद सरस्वती नाही, दादाबाई नौरोजी नाही, राजा राममोहन रॉय नाही. उत्तर येते बघा रे गोपाळ कृष्ण गोखले यांचा कातलुक रत्नागिरी. बघा कातलुक रत्नागिरी नावाचं ठिकाण जे आहे त्या कातलुक रत्नागिरी इथे लक्षात ठेवा यांचा जो आहे तो जन्म झालेला आहे. ते व्यक्ती होते रे गोपाळ कृष्ण गोखले कातलुक रत्नागिरी. आणि गोखलेंचा एक समाज सुद्धा प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा गोपाळ कृष्ण गोखले यांचा एक प्रसिद्ध समाज म्हणजे आहे रे भारत सेवक समाज. लक्षात ठेवा भारत सेवक समाज जो आहे या समाजाची स्थापना करणारे व्यक्ती जर म्हटलं तर गोपाळ कृष्ण गोखले यांनीच बघा या समाजाची स्थापना केलेली आहे. तो समाज जर म्हटलं तुम्हाला भारत सेवक समाज. आता दयानंद सरस्वती बघा रे स्वामी दयानंद सरस्वती यांचा समाज जर विचारला तर लक्षात ठेवा आर्य समाज. 1875 ला मुंबई येथे लक्षात घ्या 1875 ला मुंबई येथे जे आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. 1875 मुंबई. आणि याचं पुढे मुख्यालय झालं लाहोर. लाहोरला जे आहे याचं पुढे मुख्यालय झालेलं आहे. आणि उत्तर भारतातच ह्या समाजाचं मोठं कार्य सुद्धा राहिलेलं होतं. तो समाज म्हणजे होता आर्य समाज. 1875 मुंबई. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी नारा दिला होता वेदांकडे चला, बॅक टू द वेदास. नारा देणारे जरी म्हटलं तर लक्षात ठेवा स्वामी दयानंद सरस्वती. पुढे दादाबाई नौरोजी यांनी मी ऑलरेडी सांगितलं एक पुस्तक सुद्धा आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. आणि यांच्या संघटना आहेत 2 बघा. पहिली लंडन इंडिया सोसायटी. पहिली जर संघटना तुम्हाला विचारल्यात लक्षात ठेवा मित्रांनो लंडन इंडिया सोसायटी. आणि दुसरी जर म्हटलं तर बघा रे पहिल्यांदा ईस्ट इंडिया असोसिएशन. तर बघा दुसरी जर म्हटलं पण ईस्ट इंडिया असोसिएशन. 2 संघटना आहे. पहिल्या नंबरला लंडन इंडिया सोसायटी आणि दुसरी म्हटलं तर ईस्ट इंडिया असोसिएशन त्यांची संघटना राहणार आहे. राजा राममोहन रॉय यांनी सुद्धा बघा 2 वृत्तपत्र यांचे फेमस आहे. बघा रे सर्वात पहिले संवाद कौमुदी आणि दुसरं जर म्हटलं लक्षात ठेवायचं ते आहे रे मीरत उल अखबार. मीरत उल काय म्हटलं याला अखबार. 2 नाव यांची वृत्तपत्र प्रसिद्ध राहणार आहे. संवाद कौमुदी मीरत उल अखबार. तर पहिलं वृत्तपत्र संवाद कौमुदी, दुसरं जर म्हटलं तर मीरत उल अखबार. आणि गोपाळकृष्ण गोखले यांचा समाज जर म्हटलं तर भारत सेवक समाज. गोपाळकृष्ण गोखले कातलुक रत्नागिरी येथे जो लक्षात ठेवा यांचा जन्म झालेला आहे. तर प्रश्न क्रमांक होता कोणत्या महापुरुषाचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले. समजलाय. चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा. हा बघा रे आता हा प्रश्न बघा किती वेळा येऊन गेला. ऑलरेडी कालच्या ह्याच्यात सुद्धा बघितलाय आणि आज सुद्धा बघून घ्या. मीराबाईंदर, सोलापूर, अकोला आणि आतापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. लक्षात घ्या कुठे कुठे. सर्वात पहिले डिप्रेस क्लास मिशनची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली आहे. तो ऑलरेडी 2-3 वेळा बोललेला आहे. वीरा शिंदे. वीरा शिंदे नावाचे व्यक्ती यांनीच लक्षात ठेवा रे डिप्रेस क्लास मिशन या संघटनेची स्थापना केलेली आहे. एक बघा
मुरी नावाची प्रथा होती, त्याच्या विरुद्ध देवदासी प्रथेविरुद्ध एक परिषद भरवणारे म्हटलं तरी लक्षात ठेवायचं वीरा शिंदे. आणि वीरा शिंदेचाच बघा डिप्रेस क्लास मिशन 1906 ला डिप्रेस क्लास मिशनची स्थापना वीरा शिंदे यांनी केलेली आहे. पुढे नारायण मेघाजी लोखंडे, इम्पॉर्टंट नाव आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी लक्षात ठेवा रे रविवारची सुट्टी, बघा कामगारांना रविवारची सुट्टी, लक्षात ठेवा कामगारांना रविवारची सुट्टी मिळवून देणारे व्यक्ती जर म्हटलं तर कोण आहे, लक्षात ठेवायचं नारायण मेघाजी लोखंडे, कामगार चळवळीचे जनक, ज्यांनी भारतात कामगार चळवळ सुरू केलेली आहे असे व्यक्ती जर म्हटलं तर नारायण मेघाजी लोखंडे. पहिली कामगार संघटना स्थापन करणारे नारायण मेघाजी लोखंडे. आणि रविवारची सुट्टी कामगारांना मिळवून देणारे व्यक्ती म्हटलं तरी नारायण मेघाजी लोखंडे हेच व्यक्ती राहणार आहे. महात्मा फुले यांचा समाज मी ऑलरेडी बोललो आहे, तो समाज बघा रे सत्यशोधक समाज. तर सत्यशोधक समाज याची स्थापना लक्षात ठेवायचं आहे 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे केलेली आहे. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले. आणि डिप्रेस क्लास विचारलं जर तुम्हाला तर वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केलेली आहे. तर प्रश्न 10 पेक्षा अधिक वेळा इम्पॉर्टंट राहणार आहे. आता बाबासाहेब, तर बाबासाहेबांचे मी तुम्हाला बघा रे काल 5 वृत्तपत्र सांगितले होते, सांगतो पुन्हा बघा. पहिला आहे मुकनायक, पहिल्या नंबरला. दुसरा आहे बहिष्कृत भारत, बघा पहिलं जर म्हटलं तर मुकनायक, त्यानंतर बहिष्कृत भारत, त्यानंतर आहे समता, त्यानंतर आहे जनता. आणि 5वं जर म्हटलं तर प्रबुद्ध भारत. 5वं जर लक्षात ठेवायचं आहे प्रबुद्ध भारत राहणार आहे. टोटल 5. पहिला आहे मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत. टोटल 5 वृत्तपत्र जे आहे ते बाबासाहेबांनी चालवलेले आहे. क्लिअर आहे. चला पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. बघा हा बघा रे नेक्स्ट प्रश्न आपल्याला बघा सोलापूरला आला, अमरावतीला सुद्धा आला आणि 20 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत येऊन गेला आहे. 20 वेळा. तर इम्पॉर्टंट आहे 20 पेक्षा अधिक वेळा जो आहे हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली. फेमस समाज प्रार्थना समाज, याची स्थापना कोणी केली आहे आत्माराम तर्खडकर. बघा आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनीच बघा रे 1867 ला 31 मार्च 1867 ला या समाजाची स्थापना केलेली आहे. तो समाज म्हणजे होता प्रार्थना समाज. 1867 आत्माराम तर्खडकर. गोपाळ हरी देशमुख यांना लक्षात ठेवा लोकहितवादी. लोकहितवादी या नावानं प्रसिद्ध असणारे व्यक्ती म्हणजे कोण आहे रे गोपाळ हरी देशमुख. आणि यांनी बघा शतपत्रे लिहिली. शतपत्रे ज्या व्यक्तींनी लिहिलेली आहे, शतपत्रे लिहिणारे व्यक्ती जर कोण आहे म्हटलं तर ते आहे गोपाळ हरी देशमुख, ज्यांनी शतपत्रे लिहिलेली आहे. पुढे बघा दादाभाई नौरोजी यांचा एक ग्रंथ मी ऑलरेडी बोललेला आहे. ग्रंथ तुम्हाला आता सांगतो बघा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. लक्षात ठेवा पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. दादाभाई नौरोजी यांचा ग्रंथ होता पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. हा ग्रंथ लिहिणारे दादाभाई नौरोजी. आणि यांनीच बघा पहिल्यांदा दरडोई उत्पन्न जे आहे ते आपलं काढलेलं होतं. ते व्यक्ती म्हणजे दादाभाई नौरोजी 20 रुपये. आणि यांनीच बघा आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत सुद्धा मांडलेला आहे. कशा प्रकारे इंग्रज जे आहे आर्थिकरित्या भारताची लूट करत आहे हे दाखवून देण्याचं काम दादाभाई नौरोजी यांनी आपल्या पुस्तकातून केलेलं आहे. क्लिअर आहे का. तर प्रार्थना समाज 1867 ला आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी जो आहे स्थापन केलेला आहे. 20 वेळा प्रश्न येऊन गेला, महत्वाचा राहते. चला पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा रे हा प्रश्न तुम्हाला 5 पेक्षा अधिक वेळा रायगड पोलीसला सुद्धा येऊन गेलेला आहे. आता प्रश्न रिपीट झाला, खूप काही लक्ष द्यायची गरज नाही, बघून घ्या. इसवी सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली. ऑलरेडी आपण 2-3 वेळा बघितलाय का सत्यशोधक समाज जे याची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 ला केलेली आहे. बघून घ्यायचे ते स्थापन करणारे महात्मा ज्योतिराव फुले 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. प्रार्थना समाज ऑलरेडी सांगितलं बघा रे 1867 ला आत्माराम तर्खडकर. बघा आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी जे आहे या समाजाची स्थापना केलेली आहे. तो समाज जर म्हटलं तुम्हाला प्रार्थना समाज. आर्य समाज जो आहे तो स्थापन झालाय 1875 ला स्थापन केला मुंबईला स्वामी दयानंद
सरस्वती. लक्षात घ्या, स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेला समाज जर म्हटलं तर आर्य समाज 1875 ला स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाज आत्माराम तर्खडकर 1867. सत्यशोधक समाज बघा 24 सप्टेंबर 1873 महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाज. आणि ब्राह्म समाजची स्थापना केली आहे बघा रे राजा राममोहन रॉय. बघा तर राजा राममोहन रॉय नावाचे व्यक्ती जे आहे लक्षात ठेवा, पहिले आधुनिक भारतीय व्यक्ती, ती व्यक्ती म्हणजे राजा राममोहन रॉय. सतीप्रथा बंद करण्यात महत्वाचा वाटा असणारे राजा राममोहन रॉय. आणि यांचे 2 वृत्तपत्र प्रसिद्ध आहे, संवाद कौमुदी आणि मिरतुल अखबार. हे दोन्ही वृत्तपत्र ज्या व्यक्तीचे आहेत तेच व्यक्ती राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्म समाजाची स्थापना केलेली आहे. तर लक्षात इकडे 4 समाज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिला ब्राह्म समाज राजा राममोहन रॉय, सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले, प्रार्थना समाज आहे आत्माराम तर्खडकर 1867 आणि आर्य समाज 1875 ला स्वामी दयानंद सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी नारा दिला वेदांकडे चला, बॅक टू द वेदास. हा नारा देणारे स्वामी दयानंद सरस्वती आणि यांचा समाज प्रसिद्ध आहे, ज्याचं नाव आहे आर्य समाज. हा प्रश्न होता 35 नंबर, तुम्हाला 5 पेक्षा अधिक वेळा येऊन गेला आहे, इम्पॉर्टंट ठरते. बघा हे जे प्रश्न आहे याला प्रॉपरली अनालिसिस करायचा आहे. प्रत्येक समाज याच्याशी निगडीतच प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी विचारला जात असतात, वेगळे काही प्रश्न विचारला जात नाही. म्हणून या प्रश्नाचं डिकोड करताना प्रॉपरली अनालिसिस करून प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्लिअर आहे? चला पुढे जाऊ. नेक्स्ट बघा आता. हा बघा रे आला प्रश्न. 10 पेक्षा अधिक वेळा नांदेड पोलीसला सुद्धा आत्ताच हा प्रश्न विचारून गेलेला आहे. प्रश्न बघा, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आता सांगितलं आर्य समाज कोणी स्थापन केला? स्वामी दयानंद सरस्वती यांनी बघा रे 1875 ला मुंबई येथे जो आहे हा समाज स्थापन केलेला आहे, ज्याचं नाव आहे आर्य समाज. यांचा एक ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध आहे, सत्यार्थ प्रकाश. तर सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ सुद्धा प्रसिद्ध कोणाचा म्हटलं तर स्वामी दयानंद सरस्वती. सत्यार्थ प्रकाश स्थापना केली 1875 मुंबईला स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. आणि यांनी नारा दिला रे बघा वेदांकडे चला. तर बॅक टू द वेदास हा नारा देणारे व्यक्ती जरी म्हटलं तर स्वामी दयानंद सरस्वती. महात्मा ज्योतिराव फुले जर म्हटलं यांचा समाज मी ऑलरेडी सांगितलाय सत्यशोधक समाज. तर सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 ला जो आहे हा सुरू केलेला आहे सत्यशोधक समाज. आणि स्वामी विवेकानंद यांचं प्रसिद्ध बघा रे रामकृष्ण मिशन. तर प्रसिद्ध रामकृष्ण मिशन कोणत्या व्यक्तीचं आहे तर स्वामी दयानंद सरस्वती स्वामी विवेकानंद यांचं लक्षात ठेवा. रामकृष्ण मिशन जे याची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. आणि स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस राहते रे 12 जानेवारी जो राहते राष्ट्रीय युवक दिवस. तर लक्षात ठेवा 12 जानेवारी दरवर्षी जो आहे राष्ट्रीय युवक दिवस म्हणून जो आहे तो साजरा केला जाते स्वामी विवेकानंद यांची जयंती. बघा स्वामी विवेकानंद, रामकृष्ण मिशन, महात्मा ज्योतिराव फुले, सत्यशोधक समाज आणि स्वामी दयानंद सरस्वती बघा रे आर्य समाज 1875 मुंबईला या समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे. क्लिअर आहे? ओके. 36चा तो सुद्धा 10 पेक्षा अधिक वेळा आलेला आहे, महत्वाचं ठरते. नेक्स्ट बघा पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा आता. हा बघा रे अमरावती ग्रामीण पोलीस 2023 ला जो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. चुकीची कोणती चुकीची जोडी आहे ओळखायला लावलेली आहे बघून घ्या. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले बरोबर आहे. रामकृष्ण मिशन ऑलरेडी सांगितलंय कोणाचं आहे स्वामी विवेकानंद, हे सुद्धा बरोबर आहे. ब्राह्मो समाज ऑलरेडी सांगितलंय ब्राह्मो समाज कोणाचा आहे तर राजा राममोहन राय. तिने स्टेटमेंट बरोबर आहे. याचा अर्थ होते का चौथं जे आहे ते कन्फर्म चुकीचं आहे. 4 नंबर काय बघून घ्या. त्यांनी दिलाय रे डिप्रेस क्लास मिशन कोणाचं आहे बाबासाहेबांचा आहे का तर नाही. डिप्रेस क्लास मिशन बाबासाहेबांचं नाही आहे. डिप्रेस क्लास मिशन सुरू करणारे व्यक्ती जे होते त्यांचं नाव आहे वी रा शिंदे. 1906 ला वी रा शिंदे यांनीच लक्षात ठेवा डिप्रेस क्लास मिशन ज्याची सुरुवात केलेली होती. तो ऑप्शन क्रमांक 4 जे आहे ते आपलं चुकीचं उत्तर राहणार आहे. बघा इथे डिप्रेस क्लास मिशन बाबासाहेबांचा नसून तो वी रा शिंदे यांचा समाज जो आहे डिप्रेस क्लास मिशन राहणार आहे. वरील 3ही बरोबर आहे. सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले, रामकृष्ण मिशन आहे स्वामी विवेकानंद आणि ब्राह्मो समाज जर म्हटलं तर राजा राममोहन रॉय यांनी बघा ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे.
आणि डिप्रेस क्लास मिशन बाबासाहेबांचा नसून तो वीरा शिंदे यांचं डिप्रेस क्लास मिशन राहिलेलं आहे. तो ऑप्शन क्रमांक 4 अमरावती ग्रामीणचा प्रश्न होता, महत्वाचा ठरते. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा बघा, सोलापूर ग्रामीणला तर विचारलाच मित्रांनो. अजून बघा रे, 5 पेक्षा अधिक वेळा जो हा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा, मराठी वृत्तपत्राचे जनक. लक्षात ठेवा मित्रांनो, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जाते? लक्षात ठेवा, यांना आपण दर्पणकार म्हणतो. यांनाच मराठी वृत्तपत्राचे जनक किंवा पहिलं मराठी वृत्तपत्र ज्या व्यक्तींनी सुरू केलं आहे रे, ते व्यक्ती म्हणजे मराठी वृत्तपत्राचे जनक, ज्यांचं नाव आहे बाळशास्त्री जांभेकर. व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला होता बघा रे 6 जानेवारी, जन्म झालेला यांचा 6 जानेवारीला झालेला आहे. म्हणून बघा 6 जानेवारी 1832 ला यांनीच लक्षात ठेवा पहिलं वृत्तपत्र सुरू केलं मराठीतील, ज्याचं नाव आहे दर्पण. मराठीतलं पहिलं वृत्तपत्र जर म्हटलं तर दर्पण सुरू करणारे बाळशास्त्री जांभेकर, म्हणून यांना पुन्हा बघा एक नाव आहे दर्पणकार. दर्पणकार किंवा यांनाच बघा मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून सुद्धा ओळखलं जाते. लक्षात ठेवा, ते व्यक्ती आहे रे बाळशास्त्री जांभेकर. ऑप्शन क्रमांक 4. दरवर्षी आपण बघा 6 जानेवारी जो आहे तो मराठी पत्रकारिता दिवस म्हणून सुद्धा साजरा करतो. बाळशास्त्री जांभेकर यांची जी जयंती राहते ती बघा मराठी पत्रकारिता दिवस 6 जानेवारी. मराठी पत्रकारिता दिवस म्हणून जे आहे किंवा मराठी पत्रकारिता दिवस म्हणून आपण लक्षात ठेवा मित्रांनो, हा 6 तारीख जे साजरा करणार आहोत. तर 6 जानेवारी मराठी पत्रकारिता दिवस म्हणून साजरा करतात. बाळशास्त्री जांभेकर यांनाच बघा दर्पणकार म्हणून सुद्धा ओळखलं जाते. हेच बघा रे सोलापूर ग्रामीण. आणि 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न विचारला होता, मराठी वृत्तपत्राचे जनक जर विचारलं तर बाळशास्त्री जांभेकर राहणार आहे. समोर जाऊ. हा बघा, तो नेक्स्ट प्रश्न आपल्याला पुन्हा विचारण्यात आला. प्रश्न बघा काय, सुधाकर हे साप्ताहिक कोणी सुरू केलेले आहे? सुधाकर. लक्षात ठेवा, सोलापूरला आला 5 पेक्षा अधिक वेळा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. सुधाकर हे वृत्तपत्र कोणाचं आहे? तर बघा रे, गोपाळ गणेश आगरकर यांचं वृत्तपत्र जर म्हटलं तर त्याचं नाव आहे सुधारक. आणि त्याची टॅगलाईन सुद्धा सांगतो बघा, त्याची टॅगलाईन होती इष्ट असेल ते बोलणार. लक्ष द्या इकडे बघा, इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार. तर बघा, साध्य असेल ते काय म्हटलेला करणार. टॅगलाईन बघू याची काय टॅगलाईन राहणार आहे. इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. वृत्तपत्र म्हणजे सुधारक, गोपाळ गणेश आगरकर. समजून घ्या काय झालंय. लोकमान्य टिळक यांचे बघा 2 वृत्तपत्र आहे, मराठा आणि केसरी. बघा रे, केसरीमध्ये सुरुवातीला संपादन करण्याचं काम टिळकांचे 2 वृत्तपत्र होते, मराठा आणि केसरी. त्यापैकी केसरीमध्ये बघा संपादन करण्याचं काम गोपाळ गणेश आगरकर करायचे. पण पुढे बघा गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि त्या मतभेदामुळे बघा केसरीचे संपादक पद सोडून आगरकरांनी स्वतःचं वृत्तपत्र सुधारक सुरू केलं आहे, ज्याची टॅगलाईन होती इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार. गोपाळ देशमुख लोकहितवादी शतपत्र लिहिणारे व्यक्ती आहे. भाऊ महाजन यांचं बघा रे प्रभाकर. प्रभाकर नावाचं वृत्तपत्र जे आहे ते भाऊ महाजन यांचं राहिलेलं आहे. ते वृत्तपत्र म्हणजे प्रभाकर भाऊ महाजन. आणि शतपत्रे बघा प्रभाकर नावाच्या वृत्तपत्रामध्येच प्रसिद्ध केली गेलेली आहे, शतपत्रे. पुन्हा आगरकरांची एक महत्वाची माहिती बघा, आगरकरांनी बघा जिवंतपणी प्रेत यात्रा पाहणारे. बघा रे, जिवंतपणी आपली प्रेत यात्रा पाहणारे, प्रेत यात्रा पाहणारे समाज सुधारक. बघा, जिवंतपणी ज्या व्यक्तींनी आपली प्रेत यात्रा पाहिली असे समाज सुधारक जर कोणते असन तर ते बघा गोपाळ गणेश आगरकर. जिवंतपणी आपली प्रेत यात्रा पाहणारे समाज सुधारक जरी विचारलं तर गोपाळ गणेश आगरकर राहणार आहे. आणि यांचा एक प्रसिद्ध ग्रंथ सुद्धा आहे रे बघा, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. बघा, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस नावाचा ग्रंथ सुद्धा जो आहे आगरकरांचा राहिलेला आहे. डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस आगरकरांचा आहे. जिवंतपणी प्रेतयात्रा पाहणारे आगरकर. वृत्तपत्र सुधारक, ज्याची टॅगलाईन आहे इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार, हे याची टॅगलाईन राहिलेली आहे. तर 5 पेक्षा अधिक वेळा प्रश्न येऊन गेला, महत्वाचा आहे, लक्षात घ्या. चला पुढे जाऊ. बघा, निष्काम कर्ममठ ही संघटना कोणत्या व्यक्तींनी स्थापन केली आहे? बघा,
नाशिकला सुद्धा प्रश्न आला आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. निष्काम कर्ममठ ही संघटना कोणत्या व्यक्तीने स्थापन केली? बघा यांचं नाव आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी निष्काम कर्ममठ नावाची संघटना सुद्धा स्थापन केली आहे. पुढे यांनीच बघा रे SNDT श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, तर भारतातलं पहिले महिला विद्यापीठ ज्या व्यक्तींनी स्थापन केलं आहे ते व्यक्ती बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी SNDT या महिला विद्यापीठाची स्थापना 1916 ला जे केलेली आहे. पुन्हा भारतरत्न मिळवणारे, बघा भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन, लक्षात घ्या भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती जर कोणी असेल तर ते व्यक्ती राहिले बघा महर्षी धोंडो केशव कर्वे. भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती बनण्याचा मान या व्यक्तींना गेलेला आहे. ते व्यक्ती कोण आहे म्हटलं तर महर्षी धोंडो केशव कर्वे, लक्षात ठेवा. पुढे बघा रे वीरा शिंदे. वीरा शिंदेचं ऑलरेडी सांगितलं यांचा मिशन आहे म्हणजे ते आहे डिप्रेस क्लास मिशन. तर वीरा शिंदे यांचं फेमस जर मिशन म्हटलं तर डिप्रेस क्लास मिशन. कर्मवीर भाऊराव पाटील यांची बघा रयत शिक्षण संस्था, रयत शिक्षण संस्था. तर रयत शिक्षण संस्था कोणाची आहे तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनीच बघा कमा आणि शिका ही योजना सुद्धा सुरू केलेली आहे. आणि आचार्य विनोबा भावे यांचा सर्वोदय समाज, बघा सर्वोदय समाज. तर सर्वोदय समाज स्थापन करणारे आचार्य विनोबा भावे. पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हटलं तरी आचार्य विनोबा भावे ज्यांनी पहिल्यांदा वैयक्तिक सत्याग्रह सुद्धा केलेला होता. आचार्य विनोबा भावे, सर्वोदय समाज, कर्मवीर भाऊराव पाटील, रयत शिक्षण संस्था आणि महर्षी धोंडो केशव कर्वे बघा SNDT आणि निष्काम कर्मठ यांनी स्थापन केलेला आहे. तर बघा हा प्रश्न 5 पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलाय, महत्वाचा ठरते. पुढे जाऊ नेक्स्ट बघा आता हा प्रश्न बघा पुणे ग्रामीण पोलीस 2023 ला जो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा रे खालीलपैकी कोणाचा जन्म पुणे जिल्ह्यात झाला? आता जर असे जर प्रश्न आले तर हे थोडेसे बघा किचकट स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला बनतात, लक्षात ठेवायचं आहे. तर कोणाचा जन्म झालेला आहे लक्षात ठेवा गोपाळ हरी देशमुख, लक्षात ठेवा यांचा जन्म ज्या ऑप्शन क्रमांक 1 पुण्यामध्ये झालेला आहे. ज्यांना आपण बघा रे लोकहितवादी या नावानं ओळखतो. यांचं मूळ सरनेम बघा रे सिंदये. सिंदये जे आहे यांचं मूळ जे आहे सरनेम आडनावर आलेलं आहे, लक्षात ठेवा. लोकहितवादी यांचं मूळ सरनेम किंवा मूळ जर आडनाव म्हटलं तर सिंदये. लोकहितवादी पुण्यामध्ये यांचा जन्म झालेला आहे. टिळक आणि महर्षी कर्वे यांचा झाला आहे का? नाही. ऑप्शन क्रमांक 1 पुण्यामध्ये लोकहितवादी जे आहे यांचा जन्म झालेला आहे. पुढे जाऊ नेक्स्ट बघा रत्नागिरी पोलीस 2023 ला मित्रांनो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव काय? लक्षात ठेवा मूळ गाव कोणते? आंबवडे. आंबवडे लक्षात ठेवा हे बाबासाहेबांचं मूळ गाव राहिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळ गाव काय? आंबवडे. रत्नागिरी पोलीस 2023 ला प्रश्न आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 मी ऑलरेडी सांगितलंय. बाबासाहेबांचे वृत्तपत्र तुम्हाला 5 बघून घ्या रे. पहिलं त्याचं नाव आहे मुकनायक. दुसरं जर म्हटलं तर बहिष्कृत भारत. तिसरं आहे बघा समता. त्यानंतर आहे जनता. त्यानंतर आहे प्रबुद्ध भारत. समता, जनता आणि प्रबुद्ध भारत. पुढे बाबासाहेबांनी दीक्षा कधी घेतलेली आहे? बघा बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती बघा रे 14 ऑक्टोबर 1956 ला. बौद्ध धम्माची काय घेतली आहे? दीक्षा. म्हणून बघा नागपूरला दीक्षाभूमी बांधण्यात आलेली आहे 14 ऑक्टोबर 1956. आणि बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले बघा 6 डिसेंबर 1956 ला. हा महापरिनिर्वाण दिन. बघा महापरिनिर्वाण दिन जो आहे म्हणून आपण साजरा करतो. महापरिनिर्वाण दिन लक्षात ठेवायचा आहे. हा पाळला जात असते ज्या दिवशी बाबासाहेबांना बघा महापरिनिर्वाण जे आहे प्राप्त झालेले आहे. तर 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले आणि 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी दीक्षा घेतलेली आहे. लक्षात ठेवा बौद्ध धम्माचा स्वीकार जो आहे 14 ऑक्टोबर 1956 ला केलेला आहे. तर रत्नागिरी पोलीसला प्रश्न होता बाबासाहेबांचं मूळ गाव कोणते? आंबावडे जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव राहणार आहे. वृत्तपत्र 5 मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत 5 वृत्तपत्र बाबासाहेबांनी चालू केलेले आहे. पुढे जाऊ नेक्स्ट प्रश्न बघा रे. हा बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्म
कोणत्या गावी झाला? तर नायगाव. नायगावला लक्षात ठेवा. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला नायगाव येथे बघा रे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे. तर 3 जानेवारी 1831 हा दिवस बघा राज्य बालिका दिवस. 3 जानेवारी जर तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवायचं हा एक राहते राज्य बालिका दिवस म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो 3 जानेवारी 1831. सावित्रीबाई फुले बघा रे पहिल्या महिला शिक्षिका किंवा मुख्याध्यापिका जरी विचारलं तर सावित्रीबाई फुले राहणार आहे. तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 ला नायगाव येथे झाला. हा आपण दरवर्षी राज्य बालिका दिवस म्हणून आपण साजरा करतो. ऑप्शन क्रमांक 4 सातारा पोलीसचा प्रश्न होता. पुढे जाऊ. नेक्स्ट बघा. हा बघा छत्रपती संभाजीनगर लोहमार्गाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ईश्वर हा नेहमी एकच आहे. बघा ईश्वर हा नेहमी एकच आहे असे कोणी म्हटले? म्हणजे याला सरळ सरळ म्हणतो बघा एकेश्वर वादाचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी केलेला आहे? तर ते व्यक्ती बघा रे महात्मा ज्योतिराव फुले यांनीच बघा ईश्वर हा एक आहे म्हणजे बघा एकेश्वर वादांचा पुरस्कार. ईश्वर हा एक आहे तो निर्गुण निराकार आहे याचा पुरस्कार करणारे व्यक्ती लक्षात ठेवा आहे महात्मा ज्योतिराव फुले. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी एकेश्वर वादाचा पुरस्कार केला. ईश्वर एक आहे त्याला कोणत्याही मध्यस्थीची वगैरे गरज नाही तो निर्गुण आणि निराकार आहे हे ज्या व्यक्तींना आपल्या शब्दात मांडलेला आहे ते व्यक्ती होते महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी एकेश्वर वादाचा काय केला पुरस्कार. आणि यासाठी यांनी बघा रे सत्यशोधक समाजाची सुद्धा स्थापना केलेली आहे. सत्याचा शोध घेणारा समाज सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873 ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेला आहे. पुढे स्वामी दयानंद सरस्वती मी सांगितलंय आर्य समाज. तर बघा स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 ला मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. आणि एकेश्वर वादाचा पुरस्कार करणारे व्यक्ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी बघा रे एकेश्वर वादाचा पुरस्कार केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर राहणार आहे. पुढे जाऊ. नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा रे ऑलरेडी याच्यावर बोललो आपण तोच आहे. कोणत्या समाज सुधारकाच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागलेली आहे? तर रविवारची सुट्टी मिळवून देणारे कामगार चळवळीचे जनक जरी म्हटलं तर ते व्यक्ती आहे रे नारायण मेघाजी लोखंडे. बघा कामगार चळवळीचे जनक तर यांनाच आपण कामगार चळवळीचे जनक किंवा कामगारांना रविवारची सुट्टी मिळवून देणारे व्यक्ती म्हटलं तरी नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळीचे जनक. रविवारची सुट्टी मिळवून देणारे म्हटलं तरी नारायण मेघाजी लोखंडे हेच राहणार आहे. वीरा शिंदे ऑलरेडी सांगितलं बघा रे डिप्रेस क्लास मिशन. यांचा जो मिशन आहे त्याचं नाव आहे डिप्रेस क्लास मिशन. तर डिप्रेस क्लास मिशन याची स्थापना करणारे व्यक्ती म्हटलं तर वीरा शिंदे. आणि नारायण मेघाजी लोखंडे बघा कामगार चळवळीचे जनक जर म्हटलं तर नारायण मेघाजी लोखंडे यांना आपण कामगार चळवळीचे जनक. पहिली कामगार संघटना स्थापन करणारे व्यक्ती जरी विचारलं तर नारायण मेघाजी लोखंडे. आणि यांच्याच प्रयत्नामुळे बघा कामगारांना रविवारची सुट्टी प्राप्त झालेली आहे. तर तोच प्रश्न विचारला होता कोणाच्या प्रयत्नामुळे? नारायण मेघाजी लोखंडे. पुढे यवतमाळ पोलीस 2023 चा प्रश्न होता बघा महाराष्ट्रातील या व्यक्तीला सर्वप्रथम भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याला विचारायचं आहे का भारतरत्न मिळवणारे महाराष्ट्रातले पहिले व्यक्ती कोण? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पहिल्यांदा 1958 ला जो आहे हा पुरस्कार प्राप्त झाला भारतरत्न. भारताचा सर्वोच्च सन्मान जो आहे भारतरत्न 1958 ला महर्षी धोंडो केशव कर्वे यांना प्राप्त झालेला आहे लक्षात ठेवा. आणि हे बघा पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन. बघा पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन म्हटलं तर महर्षी धोंडो केशव कर्वे वयाच्या 100व्या वर्षी. बघून घ्या इथे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म बघा रे 1858 ला झालेला होता. 1958 ला त्यांना 100 वर्ष कंप्लीट झाले आणि वयाच्या 100व्या वर्षी यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ते व्यक्ती म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. सर्वात वयस्कर लक्षात ठेवा सर्वात वयस्कर व्यक्ती ज्यांना आतापर्यंत जो आहे भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे ते व्यक्ती म्हटलं तरी महर्षी धोंडो केशव कर्वे. लक्षात ठेवा सर्वात वयस्कर व्यक्ती आहे. सर्वात तरुण सचिन तेंडुलकर आणि सर्वात वयस्कर
महर्षी धोंडो केशव कर्वे जे आहे हे व्यक्ती राहणार आहे. बाबासाहेबांना मिळालेला आहे आचार्य विनोबा भावे, पांडुरंग वामन कामे, बाकी नंतर, पण पहिले महाराष्ट्रीयन महर्षी धोंडो केशव कर्वे वयाच्या 100व्या वर्षी. आणि सर्वात वयस्कर पुरस्कार मिळवणारी व्यक्ती जरी म्हटलं मित्रांनो तर महर्षी धोंडो केशव कर्वेच राहणार आहे. यवतमाळ पोलीसचा प्रश्न होता, महत्वाचा आहे. पुढे जाऊ, नेक्स्ट बघा हा प्रश्न बघा. मुंबई लोहमार्ग 2023 प्रश्न जो आहे पुन्हा रिपीट झालेला आहे. थोडासा बाबासाहेबांवर प्रश्न आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर महू एमपी मध्य प्रदेश मध्ये बघा 14 एप्रिल 1891. बाबासाहेबांचा जन्म बघा रे 14 एप्रिल 1891 ला महू एमपी या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. आणि बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. बाबासाहेबांनी दीक्षा कधी घेतली तर 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी नागपूर येथे बौद्ध धम्माचा स्वीकार केलेला आहे. तर महू येथे एमपी, लक्षात ठेवा महू एमपी मध्ये बाबासाहेबांचा जन्म झालेला आहे. 14 एप्रिल 1891 ला बाबासाहेबांचा जन्म झाला. पुढे जाऊ, नेक्स्ट बघा आता हा बघा. नवी मुंबई पोलीस 2023 ला प्रश्न आलेला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे? रयत शिक्षण संस्था. ऑप्शन क्रमांक 3 बघा रे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनीच बघा रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुन्हा बघा कमवा आणि शिका योजना, पुन्हा एक आहे बघा यांची कमवा व शिका योजना. तर कमवा आणि शिका योजना जी आहे ती कमवा आणि शिका योजना सुरू करणारी व्यक्ती म्हटलं तरी बघा कर्मवीर भाऊराव पाटील. आर्य समाज ऑलरेडी बोललाय स्वामी दयानंद सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती यांचा समाज विचारला तर आर्य समाज, स्वामी दयानंद सरस्वती. रयत शिक्षण संस्था आहे कर्मवीर भाऊराव पाटील. कोणती संस्था? रयत शिक्षण संस्था. किंवा कमवा आणि शिका योजना आणणारे व्यक्ती जरी म्हटलं तर कर्मवीर भाऊराव पाटील. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. पुढे जाऊ, हा बघा तो नवी मुंबईला त्यालाच 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न येऊन गेलेला आहे. प्रश्न बघा रे संत गाडगे महाराज यांचं मूळ नाव काय? तर बघा गाडगे महाराज यांचं मूळ नाव काय राहणार आहे? डेबूजी झिंगराजी जानोरकर. बघून घ्यायचे. ऑप्शन क्रमांक 3 डेबूजी झिंगराजी जानोरकर हे जे आहे संत गाडगे बाबा यांचं पूर्ण नाव राहणार आहे. प्रश्न महत्वाचा आहे. डेबूजी झिंगराजी जानोरकर. डेबूजी झिंगराजी जानोरकर हे गाडगे महाराज यांचं पूर्ण नाव राहणार आहे. 5 पेक्षा अधिक वेळा येऊन गेला, महत्वाचा राहते. सिंपल प्रश्न आहे का गाडगे महाराज यांचं पूर्ण नाव काय? तर डेबूजी झिंगराजी जानोरकर हे लक्षात ठेवा, त्यांचं पूर्ण नाव राहणार आहे. पुढे बघा माणिक बंडूजी इंगळे जर म्हटलं तर लक्षात ठेवा हे आपले तुकडोजी महाराज. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता नावाचा ग्रंथ लिहिला. लक्षात ठेवा रे. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव म्हटलं तर माणिकराव बंडोजी इंगळे हे तुकडोजी महाराजांचं नाव आहे. आणि गाडगे महाराजांचं नाव बघा डेबूजी झिंगराजी जानोरकर हे लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे गाडगे महाराजांचं नाव आहे. पुढे जाऊ, नेक्स्ट बघा आता सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणत्या महिला समाजसेविकांनी केलेली आहे? सेवा सदन काल 2-3 वेळा प्रश्न बघितला मागच्या लेक्चर मध्ये, हा 5 वेळा अधिक येऊन गेला. सेवा सदन कोणाचा आहे? रमाबाई रानडे. बघून घ्या इथे. सगळे सदन जसं बघा तुम्हाला आहे शारदा सदन, त्याच्यानंतर बघा रे मुक्ती सदन, त्यानंतर आहे सदानंद सदन. हे बाकी सगळे सदन ज्या व्यक्तींनी स्थापन केलेले आहे त्या लक्षात ठेवा कोणत्या महिला राहिलेल्या आहे? पंडिता रमाबाई. शारदा सदन, मुक्ती सदन, सदानंद सदन, आर्य महिला समाज, पंडिता रमाबाई. आणि एकच सदन बघा सेवा सदनची स्थापना ज्या व्यक्तींनी केलेली आहे ते म्हणजे रमाबाई रानडे. तर रमाबाई रानडे यांनी बघा सेवा सदनची स्थापना करणारे व्यक्ती रमाबाई रानडे. 1908 ला मुंबई आणि 1909 ला पुणे 2 ठिकाणी सेवा सदनची स्थापना केलेली आहे. तर सेवा सदन रमाबाई रानडे, शारदा सदन मुक्ती सदन आहे पंडिता रमाबाई. ऑप्शन क्रमांक 3 बघा सेवा सदनची स्थापना करणाऱ्या रमाबाई रानडे. पुढे जाऊ, नेक्स्ट प्रश्न बघा आता हा बघा पुणे लोहमार्ग आणि 5 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न येऊन गेलेला आहे. ग्रामगीता लिहिणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे पूर्ण नाव काय? ऑलरेडी आपण याच्यावर बोललेलं आहे माणिक बंडोजी इंगळे. बघा रे माणिक बंडोजी इंगळे जे आहे यांचं पूर्ण नाव राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1. आणि डेबूजी झिंगराजी जानोरकर जर म्हटलं तर बघा संत गाडगे
महाराज. तर संत गाडगे महाराज यांचं पूर्ण नाव जर म्हटलं तर डेबूजी झिंगराजी जानोरकर संत गाडगे महाराज. माणिक बंडूजी इंगडे म्हटलं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव आहे रे माणिक बंडूजी इंगडे. 5 वेळा येऊन गेला, महत्वाचा आहे. पुढे जाऊ. नेक्स्ट बघा आता हा प्रश्न बघा. सोलापूर ग्रामीण पोलीस 2023 ला प्रश्न येऊन गेलाय. भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते. बघा, भारतात कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणाला ओळखलं जाते? लक्षात ठेवायचं बघा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा मुलगा र.धो. कर्वे, रघुनाथ कर्वे. बघा रे, यांनाच आपण लक्षात ठेवा. रघुनाथ कर्वे यांनाच बघा भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून ओळखलं जाणार आहे. यांचं बघा एक मासिक सुद्धा फेमस आहे रे बघा, समाज स्वास्थ्य. तर समाज स्वास्थ्य नावाचं मासिक ज्यांनी लिहिलेलं आहे ते व्यक्ती म्हणजे रघुनाथ कर्वे यांनीच बघा कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते व्यक्ती राहिलेले आहे. वीरा शिंदे डिप्रेस क्लास मिशन, पंडिता रमाबाई आहे शारदा सदन, मुक्ती सदन, सदानंद सदन, आर्य महिला समाज जर म्हटलं तर पंडिता रमाबाई, अपवाद सेवा सदन. सेवा सदन आहे रमाबाई रानडे, बाकी सगळे सदन बघा पंडिता रमाबाईचेच ते राहणार आहे. समाज स्वास्थ्य मासिक सुद्धा यांनी चालवलेलं होतं आणि पहिले पुरस्कर्ते रघुनाथ कर्वे जे आहे ते राहणार आहे. नेक्स्ट हा बघा आता सिंधुदुर्ग चालक 2023 ला मित्रांनो हा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे. मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य हे जे लक्षात ठेवा कोणते व्यक्ती राहणार आहे, त्यांचं नाव आहे नाना जगन्नाथ शंकर सेठ. बघा नाना जगन्नाथ शंकर सेठ हेच बघा रे मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य राहणार आहे. जगन्नाथ शंकर सेठ यांनाच आपण म्हणतो बघा मुंबईचे शिल्पकार. जगन्नाथ शंकर सेठ यांनाच बघा मुंबईचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखले जाते. जगन्नाथ शंकर सेठ सतीप्रथा बंद करताना जो अर्ज लिहिला त्या अर्जावर सही सुद्धा यांनी केलेली होती जगन्नाथ शंकर सेठ. आणि मुंबईमध्ये खूप मोठ्या सुधारणा करण्यामध्ये या व्यक्तीचा मोठा वाटा राहिलेला आहे. ते व्यक्ती होते जगन्नाथ शंकर सेठ, मुंबई कौन्सिलचे पहिले सदस्य राहिलेले आहे, ज्यांचं टोपण नाव आहे मुंबईचे शिल्पकार. सिंधुदुर्ग चालकचा प्रश्न होता, महत्वाचा ठरते. पुढे जाऊ. हा बघा नागपूर लोहमार्गाला धम्मचक्र प्रवर्तन दिन कधी साजरा केला जातो? 14 ऑक्टोबर. बघा रे 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली होती, म्हणून दरवर्षी 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस बघा धम्मचक्र प्रवर्तन दिवस. बघा धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येते 14 ऑक्टोबर. कारण 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. ते लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 जे आहे आज राहते धम्मचक्र प्रवर्तन दिवस. लोहमार्ग पोलीसचा प्रश्न होता, महत्वाचा आहे. चला पुढे. हा बघा आता संत तुकडोजी महाराज यांचं जन्मस्थळ कुठे आहे? कुठे यांचा जन्म झालेला आहे? पुणे ग्रामीण चालक 2023 चा प्रश्न होता. संत तुकडोजी महाराज यांचा जन्म बघा अमरावती येथे संत तुकडोजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. अमरावती. माणिक बंडोजी इंगडे. पूर्ण नाव सांगतो बघा माणिक बंडोजी इंगडे. तर माणिक बंडोजी इंगडे किंवा बंडोजी इंगडे लक्षात ठेवा हे यांचं पूर्ण नाव आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव जर म्हटलं तर माणिक बंडोजी इंगडे. अमरावतीला यांचा जन्म झालेला आहे आणि यांचा प्रसिद्ध ग्रंथ लक्षात ठेवा रे ग्रामगीता. ग्रामगीता नावाचा प्रसिद्ध ग्रंथ लक्षात ठेवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे. तर पुणे ग्रामीण चालक 2023 चा जो आहे मित्रांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. क्लिअर आहे का? बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास 30 प्रश्न डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. प्रश्न रिपीट होतात म्हणून पीवायकेचे अनालिसिस बरोबर अंडरस्टँड करून ठेवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ 1-2 वेळा 5 मॅक्झिमम गोष्टी तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात होऊन जातात. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.